नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। इन्स्टंट आंबट गोड चवीचे लिंबाचे लोणचे अगदी वर्षभरही बिना तेलाचे राहते। तर अतिशय सोप्या पद्धतीने हे लोणचे दाखवले आणि आपण लगेचच्या लगेच हे खायला सुरू करू शकतो। बघू शकता किती सुंदर असं छान हे लोणचं तयार झालेलं आहे आणि हे सालीसकट असल्यामुळे अतिशय आपल्या शरीराला याचा फायदा होतो। तर शक्यतो आपण लोणचं खाल्लं की साल टाकून देतो। तर बघूया, इथे अर्धा किलो लिंब घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून पुसून लिंब घेतलेले आहेत मी इथे। आणि या लिंबाचे व्यवस्थित असे कट करून घेतलेले आहे आणि त्याचं बी साईडला मी काढून ठेवलेलं आहे। तर बघू शकता व्यवस्थित अशा पद्धतीने एक सुद्धा बी ठेवायचं नाही। आणि हे जे छोटं मिक्सरचं भांडं घेऊन या लिंबाच्या फोडी आहेत त्याला हलकंसं आपल्याला क्रश करून घ्यायचं आहे। मिक्सर चालू बंद करूनच आपल्याला हे फिरवायचं आहे। तर बघू शकता इथे वाटीमध्ये मी याचं हे काढून घेणार आहे जेणेकरून आपल्याला साखर घालायला अंदाज येईल। तर बघू शकता परत दुसऱ्यांदा एकदा मी मिक्सरवर छान असं हे फिरवून घेणार आहे। तर एक वाटी पूर्ण अशी भरलेली आहे। अंदाज घेण्यासाठी डायरेक्टच मी मिक्सरवरचं वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे। खूप जास्त फिरवून घ्यायचं नाही, हलकीशी साल राहिली तरी हरकत नाही, कडू होत नाही हे लोणचं। बी मात्र पूर्ण काढावं लागतं। तर अशा पद्धतीने 2 वाट्या भरून आपल्याला इथे हे लिंब मिक्सरवर काढून घेतल्यावर हा गर मिळालेला आहे। तर अशा पद्धतीने बी मात्र सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित। आणि इथे 2 वाट्या आपल्या लिंबाचं क्रश भरलेलं आहे इथे। तर आपल्याला आता साखर किंवा गूळ ॲड करायचा आहे। तर मी यामध्ये गूळ आणि थोडीशी साखर ॲड करणार आहे। तर गूळ एवढा घेतलेला आहे, तुम्ही अर्ध गूळ अर्ध साखर घेतलं तरी हरकत नाही। आणि थोडीशी अगदी वरती साखर घेतलेली आहे किंवा नुसतं साखरेचं जरी केलं तरी हरकत नाही। म्हणजे 2 वाटी जर लिंबाचा गर असेल तर 1 वाटी आपल्याला गूळ किंवा साखर घ्यायची आहे। खूप सोपं असं प्रमाण आहे। आणि हा जो गूळ आहे तो गूळ आणि साखर यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। याला शिजवायची वगैरे बिलकुल गरज नाही, हे वर्षभर अतिशय छान पद्धतीने राहते। तर गूळ साखर व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे किंवा नुसत्या गुळाचा जरी वापर केला तरी हरकत नाही। फक्त लक्षात ठेवायचं की 2 वाट्या जर लिंबाचा क्रश असेल, मिक्सरवर फिरवलेलं असेल तर 1 वाटी आपल्याला साखर किंवा गूळ घ्यायची आहे। तर चवीनुसारच यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे मी, थोडासा हिंग ॲड केलेला आहे इथे। आणि इथे हळद घेतलेली आहे मी 1 चमचा। माझ्याकडे लिंबू लोणचे मसाला आहे तर तो मी इथे वापरत आहे। नाही घातला तरी हरकत नाही, नुसतं तिखट मिठाने लोणचं अतिशय छान होतं। थोडी जिरेपूड घातलेली आहे, लाल तिखट वापरलेलं आहे 1 चमचा। तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता। मसाला 1 चमचा वापरलेला आहे, तो जरी थोडा वाढवला तरी हरकत नाही। तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे जामसारखं हे लोणचं ब्रेडला लावून खायला खूप छान लागतं आणि साली सहित आहे, त्यामुळे खूप असं हेल्दी असं हे लोणचं आहे। नक्की ट्राय करून पहा। आणि बनवायलाही खूप कमी वेळ लागतो। थोडंसं मला लाल तिखट यामध्ये कमी वाटलं म्हणून, हे बेडगी मिरचीचं तिखट आहे, याने जास्त तिखट होत नाही, त्याच्यामुळे मी 1 चमचा परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे हे लाल तिखट। आणि यामध्ये पूर्ण असं हे मिक्स करून घेतलेलं आहे। तर आपलं इन्स्टंट असं झटपट लोणचं बिना तेलाचं तयार झालेलं आहे। तर ह्या जरी साली राहिल्या तरी बिलकुल ते कडवू लागत नाही। हे फ्रीजच्या बाहेर आपल्याला ठेवायचं आहे। अशा पद्धतीने हे लोणचं आपलं रेडी झालेलं आहे। फ्रीजच्या बाहेर आरामात छान काचेच्या बरणीमध्ये लोणचं राहतं। तर काचेची बरणी अतिशय स्वच्छ असं करून घ्यायची आहे, त्याला हिंगाची धुरी देऊन मगच हे लोणचं आपल्याला त्यामध्ये भरून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने झटकीपट असं हे लोणचं तुम्ही नक्की ट्राय करून पहा। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नेक्स्ट व्हिडिओसह भेटू, तोपर्यंत बाय।